प्रश्न असा आहे की नैतिकता आणि या सगळ्या मुद्द्यांवर तर आपण बोललोच, पण आज जेव्हा या सगळ्यावर चर्चा झाली विधिमंडळाच्या बाहेर आतमध्ये, त्यावेळेस एक मुद्दा आला की आता धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा या प्रकरणामध्ये विरोधक म्हणून. आणि मगाशी तुम्ही परळीचा उल्लेख केला, तुम्ही स्वतः मराठवाड्यात नाही त्याचा उल्लेख केलात. तुम्हाला काय वाटतं, हे खरंच शक्य आहे का? NDTV समोर मी पहिल्यांदा एक गोष्ट नमूद केली पाहिजे आणि खूप जबाबदारीनं नमूद केली पाहिजे. मला जेवढं शक्य आहे तेवढं चाकोरीच्या बाहेर जाऊन या प्रकरणावर वारंवार व्यक्त होण्याचा प्रयत्न केला. मी सभागृहातला मेंबर नाही ताई, मी सभागृहातला सदस्य नाही, त्यामुळे मला सभागृहाच्या बाहेर मांडता येत होतं मी तेवढं मांडलं. मी अगदी हिवाळी अधिवेशनात जाऊन तिथे पत्रकार परिषद घेऊन मला ते मुद्दे जेवढे रेटता येत तेवढे रेटले. पण मी काही वेळा का बोलले नाही याचा कुठल्या चॅनलने कधी विचार केलाय का? काहींना असं वाटलं असेल की याच्यात राजकारण आहे का? नाही. कदाचित हे किती लोकांना माहिती आहे की वाल्मिक कराडने सुषमा अंधारेवर खोटी 307 ची केस केली होती. सुषमा अंधारेचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. सुषमा अंधारेच्या लहान भावाला ड्युटीवर असताना तिकडून उचलून आणून त्याच्या सोबत जे केलं, PI हेमंत कदम, त्या हेमंत कदमला वाचवणारे कोण होते? देवेंद्र फडणवीसच गृहमंत्री होते ताई. कधी झालं हे सगळं? हाकेच्या अंतरावर परळीत माझं घर आहे ताई. घरात बायापोरी राहतात. किती दहशत असेल परळीमध्ये. परळीचा आमदार संजय दौंड चकार शब्द बोलत नाही. परळीतली सुधामती गुट्टे चकार शब्द बोलत नाही. 4 वेळा आमदार राहिलेल्या, 2 वेळा मंत्री राहिलेल्या पंकजा मुंडेंना आज कंठ फुटला, पण त्याही आधी बोलत नव्हत्या. दहशत किती असेल. मी राज्यभर वावरते, पण माझं कुटुंब परळीत आहे. माझा एक भाऊ मृत्यूच्या दाढेतून परत आला. वाल्मिक कराडच्या माणसांनी काय पद्धतीने त्याला मारहाण केली हे महाराष्ट्राला माहित नाही. तरी सुद्धा मला जेवढं शक्य होतं तेवढं माझ्या परीने करायचा प्रयत्न केला. पण मी जाणीवपूर्वक काही लोकांच्या राजकीय अजेंड्याचा भाग होणं टाळलं. ते मला आत्ताही व्हायचं नाही. कारण माझं स्पष्ट म्हणणं आहे, वाल्मिक कराड बद्दलचे जर फोटो आणि व्हिडिओ तुमच्या सगळ्यांकडे होते तर 2.5 महिने तुम्ही नुसत्या आक्रोश मोर्चाच्या नावाखाली कोणतं राजकीय वातावरण शिजवत होतात? तुम्ही कोणतं राजकीय वातावरण तापवत होतात? तुम्हाला खरंच जर त्या लेकरा बाळांचा आक्रोश कळला असेल, तुम्हाला आमची वेदना कळली असेल, सुरेश धस यांना ईश्वर साक्ष शपथ घालून कुणी विचारावं, किंवा अजून कुणालाही, की या सगळ्या काळामध्ये 3 महिन्यात सुषमा अंधारे काय तणावाखालून गेलेली असली. जिथे मंत्री असणाऱ्या पंकजा मुंडे सुद्धा बोलायला धजावत नाहीत लवकर, आमदार असणारा संजय दौंड बोलायला धजावत नाही, उद्योगपतींची बायको असणाऱ्या सुधामती गुट्टे जो जपून प्रतिक्रिया देतात, आमदार असणाऱ्या रत्नाकर गुट्टेंना जास्त बोलता येत नाही, बबन गीतेने प्रयत्न केला तो बबन गीते कंडम ठरवला जातो. आता जी काही तुमची चार्जशीट दिसते त्या चार्जशीट मध्ये 5 ते 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा नाही ताई. पुन्हा भीती वाटत राहते की अरे 7 वर्षांनी परत आले तर, 7 वर्षांनी गळा धरला तर. ताई तुम्ही जे म्हणजे तुमच्या डोळ्यात अश्रू आहे, कुटुंबाची काळजी तुमच्या आवाजामध्ये मला स्पष्ट दिसतीये, पण ही सगळी दहशत एकाच नावाशी जाऊन थांबतीये. एका कुटुंबाची नाही. तुम्हाला जे वाटतं ना की परळीतली माणसं बोलत नाहीत वगैरे, असं काही नाहीये ताई. बोलायला प्रत्येकाला, अनेक लोकांना बोलावं असं वाटतं. दहशतीने बोलू शकत नाहीत माणसं. सुषमा अंधारे घाबरत नाही.
पण मी बाहेर राहते. माझ्या रक्तसंबंधातले अनेक लोक परळीत राहतात आणि त्यांनी जीवघेणे वार सहन केलेत. हे जीवघेण्या हल्ल्यात ना आम्ही बाहेर आलोय. माझं अख्खं कुटुंब माझ्या सकट उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झालाय आणि त्या हेमंत कदमला काहीच झालं नाही, भास्कर केंद्रेला काहीच झालं नाही. तेच सगळे पोलीस अधिकारी होते, ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हालाही उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला. आणि या सगळ्या पोलिसांना अभय देणाऱ्या देवेंद्र फडणवीस, ज्या वेळेला सुरेश धस वारंवार आका 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 म्हणतात, तेव्हा आकांचे सरताज देवेंद्र फडणवीस आहेत. त्या देवेंद्र फडणवीसांना सुरेश धस आणि सगळेच लढणारे का बरं सेफ ठेवतात, हा प्रश्न मला पडलेला असतो. तुम्हाला सह आरोपी करायचंय का? मग सह आरोपी करा ना. धनंजय मुंडेला सह आरोपी करा. पण त्या धनंजय मुंडेला गळाभेट घ्यायला कोण गेलं होतं? सुरेश धसच गेलेले होते ना. का सांगत नाही सुरेश धस की अरे धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात सामावूनच घेतलं जाणार नव्हतं, ते धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात सामावून कुणी घेतलं? देवेंद्र फडणवीसांनी सामावून घेतलं. मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या आधी वाल्मिक कराड, धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली. यावर का बोललं जात नाही? का बरं वारंवार बोलताना तुम्ही फक्त तुम्हाला धनंजय मुंडे आणि सगळ्यांना टार्गेट करा, पण धनंजय मुंडेंच्या सोबतच तुम्ही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेना सुद्धा सोडून चालत नाही. बरोबर आहे. प्रश्न व्यवस्थेला विचारले पाहिजेत आणि त्या व्यवस्थेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सगळ्यांनाच विचारले पाहिजेत.